आता एक मोठी बातमी आहे। इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असलं तरी विरोधकांनी यावरून सरकारला सवाल केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वेळ का लागतोय असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलाय। सरकारचे विविध प्रकल्प पूर्ण होत असताना स्मारकाला उशीर का असा सवाल त्यांनी केला। तर बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडला तर आमच्या सरकारचा उपयोग काय असं उत्तर देत उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्मारकाला निधी कमी पडू दिला नसल्याचं स्पष्ट केलं। तर स्मारकासाठी 10 वर्ष वाट का पाहावी लागली असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विचारलाय। मला कळत नाही ते करण्यासाठी इंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्यांचे होतात, पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, आस्थेचं स्थान आहे, ते का पूर्ण होत नाहीये आणि याचं उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल। बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडला तर आमच्या सरकारचा उपयोग काय? त्यामुळे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर देशाचा कारभार चालतो। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तो कारभार पुढे नेत आहेत। किती वर्ष झाले तुम्ही पाहताय, घोषणा झाली 2014 मध्ये, फार छाती ठोकून घेतली होती, गळ्याच्या नसा फाटतपर्यंत ओरडले होते, पण आता कुठे आहे ते? किती वर्षात, 11 वर्षामध्ये कुठे आलो होतो मी? किती टक्के काम झालं आहे, किती पैसे दिलेत, खर्च होत आहेत का? आणि त्यामुळं आता होईल तर बरंच आहे, आम्ही त्यांचं स्वागत करू, पण ते किती वर्ष? आम्हाला हिंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक आणि सर्व ज्या काही प्लॅन आहे त्या पद्धतीनं काम करण्यासाठी इतकी दिरंगाई का केली? का पैसे देत नाहीत आणि येऊन पाहतात आणि फुशारक्या मारतात आणि जातात? अरे करायचं असेल तर 2 वर्षामध्ये काम पूर्ण झालं असतं। 11 वर्ष वाट बघायची, 10 वर्ष वाट बघायची काय गरज पडली असती? त्याच्यामुळे हे थोडे उशीर होत असतील। तसंच मला वाटतं महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला सुद्धा कारण काय हे त्यांनी सांगायला पाहिजे, पण जे काय स्मारक होईल ते अप्रतिम झालं पाहिजे, अद्वितीय झालं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे।